ते अमेंडमेंट किती वर्षाचा इम्प्लिमेंट होतच नाही. म्हणजे आपले जे डायरेक्ट आणि सगळ्यांचे फंडामेंटल सुप्रीम त्याच्यावरच काम मला काय करायला लागेल, मला अर्ज करायला लागेल त्या अधिकाऱ्यांकडे आणि त्याच्यावर हा पुरावा आणि तुमची वंशावळ काय आहे त्याचा कसा येतोय हे दाखवावं लागेल. तुम्हाला सर्टिफिकेट देणं त्यांच्या हातात एवढं करणं लागेल. आम्हाला सर संत तुकाराम महाराजाचा एक पुरावा आहे पुण्याबद्दलचा. तर आमचं तुम्हाला ग्रामीण भाषेमध्ये अशी विनंती आहे की आमचा एखादा माणूस शेताकडे काम करून आला आणि त्यानं घरी जर जेवायला मागलं तर आमची माय सरळ सरळ म्हणते काही नांगर मोडून आला त्या जेवायला मागायलाच म्हणते. म्हणजे नांगर मोडणं हे काम कुणब्याचं आहे ते काय कोणी दुसऱ्याचं नाही. आणि तुम्ही वेगवेगळे पुरावे शेती हा आमचा मुख्य व्यवसाय आहे आणि शेती करतो तो कुणबी असं अनेक पुरावे उपलब्ध असल्यावेळी जाणून बुजून या ठिकाणी आमच्यावर अनेक वर्षापासून अन्याय व्हायला आहे. त्याच्यामुळे आमचा आणि विदर्भामधल्या आमच्या सर्व कुटुंबियाचा या ठिकाणी सरकारनं विचार करून आमची जे 83व्या क्रमांकावरती आम्ही मराठा कुणबी म्हणून आहोत याची नोंद घेऊन आमचे हरवलेले अधिकार मायबाप दयाळू सरकारनं आम्हाला प्राप्त करून द्यावं एवढी आम्हाला आम्ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो. तरी हे जर नाही घेतलं तर नाविलाजानं आम्हाला महाराष्ट्रातल्या मराठ्यांना एकतर मरावं लागत नाहीतर शेवटी बळी घ्यायची व्यवस्था आमच्याकडून व्हावं लागेल. ह्याच्याशिवाय आम्हाला आता पर्याय नाही. एका मार्कामुळं आमच्या मुलं त्या ठिकाणी घरी आले तर म्हणून आमची विनंती आहे समितीच्या समोर की आता महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण होण्यासाठी परिस्थिती होऊ नये. कारण आम्ही भावनाविवश होतोय साहेब. आणि म्हणून आमची विनंती आहे की आम्हाला ओबीसी मधून त्या ठिकाणी 50% आतलं आरक्षण मिळवून देऊन आमचा हरवलेला अधिकार आम्हाला परत पुन्हा मिळाला पाहिजे हीच आमची विनंती आहे.